हा हॅलो आंटी, पोचला का की घरी? अगं बाई घरी कुठला पोचायला ग, हॉस्पिटलला पोचला तो. आंटी काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? हो ना, ऍक्सिडेंट झाला ग त्याचा. काय ऍक्सिडेंट? असं कसं झालं ऍक्सिडेंट? आंटी मग की आता कसं आहे? तुम्ही कुठे आहात मला सांगा आता, कुठल्या हॉस्पिटल मधून बोलते? मी आत्ताच्या आत्ता येते तिथे. एक मिनिट मी काय सांगते ते नीट ऐक. तू आता इथे येणार नाहीयेस, मी तुला हॉस्पिटलचा पत्ता देणार नाहीये. व्हॉट नॉनसेन्स! थांबा, मी आता अमृतालाच कॉल करून विचारते. ऐक कियारा, नीट ऐक मी काय सांगते ते. हे बघ, मला कळतंय तुला अक्षयची खूप काळजी वाटते, तशीच ती मला पण वाटते. पण कियारा, ही वेळ ना इमोशनल होऊन निर्णय घेण्याची नाहीये, हो की नाही? मला आधी पत्ता द्या, बाकी सगळं गेलं खड्ड्यात. कियारा, पुढे जाऊन जर तुला खड्ड्यात जायचं नसेल तर मी जे सांगते ना ते नीट ऐक. आयुष्याने तुला एक सॉलिड संधी दिली आहे, त्या संधीचा जर बरोबर उपयोग करून घेतलास ना तर तुझी आणि अक्षयची लग्नगाठ पक्की आहे. आंटी प्लीज. मी काय सांगितलं तुझ्या लक्षात आलं? पण आंटी. कियारा, I'll call you back. ये बेबी, आता जे मी तुला सांगितलंय अगदी तसंच्या तसं, एक्झॅक्टली तसं जर वागलीस ना तर त्या अमृताची नांगी मोडायला जी मजा येणार आहे, आहा हा हा. हे पण परमेश्वरा असं नाही रे, दे ना त्या अमृताला शिक्षा दे ना, अक्षयला नको रे, त्या लेकराला नको, त्याला बरं कर. अमृताला शिक्षा दे, अक्षयला अक्षयच्या जीवावर नको. अक्षयच्या जीवावर नको. आता का आलीस इथे? घेऊन गेलीस ना माझ्या हक्कीला आणि उभा केलंस त्याला मरणाच्या दारावर. झाला ना ऍक्सिडेंट? तुला सगळं कळलं? हो. काय म्हणाली होतीस तू? अक्षयला मी घरी घेऊन जाते, घरी त्याची काळजी घेणारे बरेच लोक आहेत, ही काळजी घेतलीस तू? कियारा, हे सगळं बोलायची ना आता वेळ नाहीये. मी तुला न्यायला आली, प्लीज चल ना माझ्या बरोबर प्लीज. मला? हो, तुला माहितीये अक्षय ना ऑपरेशनच्या आधी आणि नंतर फक्त तुझं नाव घेतोय. डॉक्टरनी पण तुला घेऊन यायला सांगितलंय. प्लीज चल माझ्या बरोबर, प्रेम आहे ना त्याच्यावर. मग वेळ का काढतेस? चल ना गो प्लीज, एक मिनिट महत्वाचं आहे. कियारा चल. अगं मी तर येईनच अक्षयसाठी, पण काय गॅरंटी की तुझ्या त्या माई मला येऊ देतील? त्यांनी माझा हात धरून मला परत बाहेर काढलं तर? मी गॅरंटी देते तुला. हे बघ, तिथे गेल्यावर कोणीही काहीही बोलणार नाही तुला, खरंच. मला विश्वास नाहीये. कियारा, मी हात जोडते ग तुझ्या समोर. हे बघ, तू आलीस ना, तू डिरेक्टली अक्षयला भेटायला जा. आम्ही सगळे बाहेर थांबू ना. प्लीज आता वेळ काढू नको, एक मिनिट महत्वाचं आहे. कियारा चल माझ्या बरोबर. वसुधा आंटीनी बरोबर सांगितलं, ही इमोशनल व्हायची वेळ नाही. स्वतःचं महत्व वाढवायची आणि हवं ते मागून घ्यायची वेळ. अगं कसला विचार करतेस कियारा? अगं अक्षयच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. ठीक आहे, मी येते.
पण माझी एक अट आहे. माई काळजी वाटत रे मला अक्षयची. माई माई डॉक्टर त्यांचे प्रयत्न करतायत. मृदूला देव पाण्यात ठेवून बसलेली आहे. हे बघ, आपल्याला शक्य आहे ते सगळं आपण करतोय. आता देवावर भरोसा ठेवून वाट बघणं एवढंच आपल्या हातात आहे. केवढं मोठं संकट आलं हे अचानक. अमृता कुठे आहे ग? शर्मिष्ठा खरं तर तिने 24 तास इथे असायला पाहिजे होतं. काय काय कळत या माई मग
अगं हळदी कुंकू आपण सगळ्यांनाच लावतो, पण सौभाग्यवान मात्र फक्त सुवासिनीला देतो. चल कियारा. त्या दिवशी माझा हाच हात धरून मला घराबाहेर काढलं. आणि आज माझा हाच हात धरून मला इथे आणावं लागलं. कारण अक्की नीड्स मी. त्याला माझी गरज आहे. त्याचं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे. शी डझंट केअर फॉर दॅट मंगळसूत्र जे त्यांनी अमृताच्या गळ्यात घातलंय. ते मंगळसूत्र इम्पॉर्टंट नाहीये, माझ्यावरचं त्याचं प्रेम इम्पॉर्टंट आहे. आता कळलं तुम्हाला मी अक्कीची कोण आहे ते? या आहेत कियारा. या तुम्ही. थांबा, तुम्ही या. अक्की, अक्की बेबी, बघ मी आले. तुझी कियारा आलीये तुझ्या समोर. डोळे उघड ना अक्की. अक्की काय झालं? प्लीज डोळे उघड ना अक्की, प्लीज. हा बेबी बघ मी आले. तुझी कियू. येस बेबी, मी आले तुझ्या जवळ. आणि मी आता कुठेच जाणार नाही तुला सोडून. की बोल ना माझ्याशी. हक्की, हक्की. हक्की, हे काय करून घेतलंय रे स्वतःचं? काय झालंय तुला? प्लीज डोळे उघड ना अक्की,
बघ तुझी किव तुझ्या समोर आहे, मग बोल ना माझ्याशी. अक्की प्लीज. ही कोणती रे सत्व परीक्षा बघतोय अमृताची? आता तूच काळजी घे तिची आणि माझ्या अक्षयची. माई, तुम्हाला तरी विचारून गेली होती का हो अमृता त्या कियाराला बोलवायला? नाही म्हणजे डॉक्टर जे म्हणाले ते जरी खरं असलं तरी सुद्धा कियाराला हिने बोलवायचं या अमृतानी, म्हणजे स्वतःच्या संसाराला स्वतःच्या हाताने आग लावण्यासारखं नाहीये का हो? निदान तुम्हाला तरी विचारायला पाहिजे होतं. अमृताच्या नवऱ्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, ठाऊक आहे ना तुला? नव्या सुनेच्या स्वागताला तयार राहा माई. कियारा आली आहे ना, आता अक्षय बरा होणार आणि तिलाच घरी घेऊन येणार. माई, सॉरी माई, मी नाही ऐकलं तुमचं. घेऊन आलेच मी तिला, पण माई मला पटलं तुमचं बोलणं. असा मान राखला जावा म्हणून तुम्ही मला जाऊ देत नव्हता. पण माई, अक्षयचा जीव जितका तुमच्यासाठी महत्वाचा आहे ना, तितकाच माझ्यासाठी हो. आणि मला माहितीये तुम्ही मला नाही रागवणार. पण माई, तुम्ही जी शिक्षा द्याल ना ती मान्य आहे मला. आई, बेबी प्लीज तू लवकर बरा हो ना. एकदा तू बरा झालास आणि तुला डिस्चार्ज मिळाला ना की मी तुला माझ्याच घरी घेऊन जाणार. तिथे फक्त तू आणि मी असू, बाकी कोणीच नाही. मग अमृताच्या नावापुढे नाही, माझ्या नावापुढे तुझं नाव लागेल.
कियारा अक्षय घाडगे. घाडग्यांनी माझा खूप अपमान केला, मला घराच्या बाहेर काढलं. पण ते तुला माझ्या घरातून कधीच बाहेर काढू शकणार नाही, कधीच नाही. कॉन्स्टेबलचा टर्न नाव बेबी, हे सगळं ठीक केलंय, अजिबात काळजी करू नकोस. प्लीज तू लवकर बरा हो ना हक्की. मॅडम, पेशंटला आता आराम करू द्या, तुम्ही बाहेर जा. नाही, मी अक्कीला सोडून कुठेच जाणार नाही. सॉरी, पण ICU मध्ये कोणाला जास्त वेळ बसता येत नाही, सो प्लीज.